पुढं चालू आहे बोलावा ना ते कळतच नाही त्याच्यामुळं ना त्या दिवशी तेवढं चुकलं पाहिजे. तर श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे. 9 वाजता आम्ही आलो आहे रेल्वे स्टेशनला. 9:30 पावणे 10ची ट्रेन होती, ती पण गेली. त्यानंतर आता 11 वाजले. तर एक मैत्रीण यायची होती, ती आली नाही. आता थेट 11:34ची ट्रेन आहे. कधी कधी ना रेल्वे स्टेशनवर खूप वेळ घालावा लागतो. परेशान झाले. अजून किती वेळ लागेल माहीत नाही. आत्ता तर थांबले रेल्वे स्टेशनला. आता कधी जायचं, कधी कामाला लागायचं माहीत नाही. पण सध्या तरी थांबलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनला. त्या दोघी बसल्यात तिकडं. असं लवकर येऊन जरी इथं थांबायचं म्हणलं ना तर असं मन असं अस्वस्थ होतं. अजून किती वेळ थांबावं लागतं काहीच माहीत नाही, काहीच आयडिया नाही आहे. रेल्वे स्टेशन आहे ना कोणीच नाही आहे, कारण आत्ताच ट्रेन येऊन गेली ना. तर सगळा खाली खाली रेल्वे स्टेशनवर आहे. लोक येतात. आता थेट 11:34ची ट्रेन आहे. ती पण जरा लेट झाली तर कधी जायचं, कधी काम करायचं, सगळे ना प्रत्येक वेळी असे जीवनात फक्त अडथळेच येतात. काही कळत नाही, मी चुकीची का माझी वेळ चुकीची, काहीच कळत नाही आहे. हे पहा, इथं मागं रेल्वे स्टेशन आहे. आता थांबलं, आता वाट पाहायची रेल्वेची, बाकी काहीच नाही आहे. जायचं. दिवसभर पाऊस पण चालू आहे. आज तब्येत पण ठीक नाही आहे, पण काम तर करावंच लागणार आहे. खूप जास्त आता मुलाचं ॲडमिशन करायचं आहे. कुठं होतं आहे कुठं नाही काहीच आयडिया नाही आहे. आणि अशी ट्रेन वगैरे गेले ना तर खूप चिडचिड होती मनाची. कारण आहे ना सकाळी लवकरच आपण घरातून निघालेलो असतो आणि घरातलं सगळं काम ठेवून किंवा पटपट कामावरून अजून जेवण पण नाही केलं, काहीच नाही. आता इथून गेल्यावर आज डब्बा घेऊन चाललो. इथून गेल्यावर जेवण करायचं आणि नंतर मग कामाला लागायचं. किती काम होणार, काय होणार, काहीच आयडिया नाही आहे. पडलंय रेल्वे स्टेशन आणि आम्ही रेल्वे स्टेशनला राखण बसलोय. जेव्हा ट्रेन येईन तेव्हा येईल. आता शांत बसलोय रेल्वे स्टेशनला. साफसफाईचं काम केलं लागलं असतं तर खूप चांगलं केलं असतं. 2 तास वाट पाहून आता ट्रेन 11:40 येणार. हो, 11:40ला येणार. म्हणजे आता 11:36 झाले. तिकडे आहे ना घड्याळ दिसतंय. किती वेळ झालाय आम्ही आलं का ट्रेन दाखवते. अजून 4 मिनिटांनी येणार. 4 मिनिटं लागणार अजून ट्रेन यायला. आली आता ट्रेन. अजून किती वेळ लागतो माहीत नाही जायला. जास्त गर्दी पण नाही आहे, कारण 12 वाजताची ट्रेन आहे, त्याच्यामुळे याला गर्दी पण नसते. आता काहीतरी अर्धा तास लागेल आम्हाला जायला. आता आलो आहे आम्ही घरी. आज खूप जास्त डोकं दुखायला लागलं आहे. खूप म्हणजे खूप जास्त. काम कमी आणि हेडेक जास्त झाला आहे. त्यात ही ट्रॅफिक बघा. आता सगळीकडून रस्ते येते. कुठून कुठं जायचं ते पण कळत नाही नीट. आता जातो आहे आम्ही घरी. तरी अजून अर्धा तास लागेल जायला. आज ट्रेन लेट झाली, सगळं काम लेट झालं, सगळं लेटच होत चाललं. त्यामुळं काही नुसतं गेलो आणि माघारी आलो, काही फायदाच नाही झाला. आजचा दिवस आहे ना खूप बोरिंग दिवस गेलाय. चहा करते आणि पेते.